नमस्कार. प्राचीन इतिहासातील एका अतिशय मोठ्या आणि गूढ दरीचा वेध घेणाऱ्या या ऐतिहासिक विश्लेषणात आपले स्वागत आहे. पहा, इतिहासामध्ये अनेकदा अशी काही पृष्ठे असतात जी आपल्याला पूर्णपणे रिकामी वाटतात. पण जर आपण योग्य पुराव्यांकडे बारकाईने लक्ष दिलं ना, तर तीच पृष्ठ एका नव्या युगाची ओळख करून देतात. आज आपण अशाच एका हरवलेल्या दुव्याची सफर करणार आहोत, ज्याने कांस्य युगातील इतिहासाला एक पूर्णपणे नवीन वळण दिलंय. विचार करा, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एका बाजूला अतिशय प्रगत अशी हडप्पा संस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यानंतर आलेली महान वैदिक संस्कृती आहे. पण या दोन्हींच्या मध्ये जो शेकडो वर्षांचा मोठा काळ गेला, तिथे नक्की काय घडत होतं? एक मोठी दरी आहे ना. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कांस्य युगातील एका विशेष रहस्यमय दुव्याकडे पाहावे लागेल. हा दुवा या दोन भव्य युगांना जोडण्याचे काम कसे करतो ते आपण सविस्तर पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कांस्य युगातील एक रहस्य आणि सिंधुगंगा समतल प्रदेश. आता ही कालरेषा खूपच महत्वाची आहे. आपण बोलतोय इसवी पूर्व 2000च्या काळाबद्दल. याच काळात OCP म्हणजेच ओकर कलर्ड पॉटरी संस्कृतीची पाळेमुळे रोवली गेली. इसवी पूर्व 1750च्या सुमारास ही संस्कृती खऱ्या अर्थाने आपल्या शिखरावर होती आणि इसवी पूर्व 1500 पर्यंत या युगाचा अंत झाला. तब्बल 500 वर्षांचा हा कालखंड कांस्य युगाच्या साखळीतला एक अत्यंत निर्णायक भाग मानला जातो. आणि हे सगळं घडत होतं कुठे? तर आपल्या विस्तीर्ण अशा सिंधुगंगा समतल प्रदेशात. हा भाग इतका मोठा आणि सुपीक होता की या प्रचंड मोठ्या भूभागावर प्राचीन वसाहतींची अनेक रहस्य मातीखाली अगदी सुरक्षितपणे गाडली गेली होती. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की ही संस्कृती कोणत्या एका छोट्या कोपऱ्यापुरती मर्यादित अजिबात नव्हती. अगदी अचूक सांगायचं झालं तर या संस्कृतीच्या विस्ताराच्या खुणा पूर्व पंजाबपासून सुरू होऊन ईशान्य राजस्थान आणि थेट पश्चिम उत्तर प्रदेशापर्यंत पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. उत्तर भारताच्या एका प्रचंड मोठ्या भागावर या सभ्यतेने आपले भक्कम ठसे उमटवले होते. या भौगोलिक व्याप्तीवरूनच त्या काळात मानवी जीवनाचा किती मोठा विस्तार झाला होता याची आपल्याला प्रचिती येते. आता पुढे पाहूया, मातीतून नेमके कोणते पुरावे मिळाले. OCP कलाकुसरीच्या वस्तू. ह्या भांड्यांबद्दल खरोखरच सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्यांचा रंग. एकदम गडद गेरू आणि लाल रंग. आणि म्हणूनच तर या संस्कृतीला ओकर कलर्ड पॉटरी असं नाव पडलंय. हा रंग ह्या पुरातन वस्तूंना एक अनोखी ओळख देतो. अपुऱ्या भाजलेल्या अवस्थेमुळे त्यांना हा विशिष्ट, थोडासा वेगळा देखावा प्राप्त झालाय. पण गंमत पहा, रंग जरी गडद असला ना, तरी ह्या मातीच्या तुकड्यांची भौतिक रचना अतिशय आश्चर्यकारक आहे. हे तुकडे अपुरे भाजलेले असल्यामुळे अत्यंत ठिसूळ आहेत आणि त्यांचा पोत अगदी सच्छिद्र राहिलाय. काळाच्या ओघात साहजिकच या तुकड्यांच्या कडा घिजलेल्या आहेत. ही भांडी इतकी नाजूक असूनही हजारो वर्ष ती माती टिकून राहिली आणि आज आपल्यासमोर एक भक्कम पुरावा म्हणून उभी आहेत. ही खरंच किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि केवळ साधी भांडी नव्हती ती. भांडी नाजूक आणि ठिसूळ असली तरीही त्यावर काळ्या रंगाचे पट्टे आणि अतिशय बारकाईने कोरलेली सुंदर नक्षी आढळते. म्हणजे त्या काळातल्या लोकांची कलात्मक जाण किती प्रगल्भ होती हेच यातून दिसतं. ही केवळ रोजच्या वापरायची भांडी नव्हती, तर जाणीवपूर्वक केलेला एक अप्रतिम कलात्मक प्रयत्न होता. या कलाकुसरीच्या पलीकडे जाऊन आता आपण पाहूया तांब्याचे साठे आणि शस्त्रागाराची निर्मिती. आता इथे एक अतिशय कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. या ठिसूळ मातीच्या तुकड्यांसोबत संशोधकांना जमिनीत आणखी काय सापडलं असेल? असं कोणतं खळबळजनक रहस्य या मातीखाली दडलेलं होतं ज्याने या संस्कृतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला? तर ते रहस्य म्हणजे तांब्याचे मोठे साठे. हे तांब्याचा वस्तूंचे संग्रह OCP भांड्यांसोबत वारंवार सापडले आहेत. कांस्ययुगीन समाजाच्या क्षमतेमध्ये झालेली ही एक प्रचंड मोठी झेप मानली जाते. धातूचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि तोही एकत्रित वापर होणे हे एका अत्यंत प्रगत आणि संघटित समाजाचंच लक्षण आहे. आणि या साठ्यांमध्ये होतं तरी काय? तर केवळ साधी हत्यारे नव्हती. एक संपूर्ण शस्त्रागारच दडलेलं होतं. यात विविध प्रकारची शस्त्रे, भाले, कुऱ्हाडी, तलवारी आणि विशेष म्हणजे मानवी आकारासारख्या दिसणाऱ्या अतिशय गूढ मूर्तींचाही समावेश होता. जमिनीत सापडलेल्या या खजिनेवरून त्या काळच्या मानवाच्या संरक्षण आणि शिकारीच्या प्रगत तंत्रज्ञानाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. चला तर मग आत्ता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, हरवलेला दुवा सापडला, दोन युगांना जोडणारा सेतू.
आता हे सगळं जुळवून पाहिलं तर लक्षात येतं की ओसीपी कलाकुसरीच्या या वस्तू एका थेट पुलासारखं काम करतात. या वस्तूंचं उत्तर हडप्पा संस्कृतीशी जसं साधर्म्य आहे, अगदी तसंच ते नंतर आलेल्या वैदिक संस्कृतीशीही मिळतं जुळतं आहे. हे स्पष्ट करतं की ही संस्कृती या दोन महान युगांना जोडणारा एक अतिशय भक्कम सेतू होती. म्हणूनच इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की ओसीपी संस्कृती हा काही अचानक आलेला किंवा एकाकी पडलेला समाज नव्हता. मानवी इतिहासातील दोन प्रचंड मोठ्या युगांना म्हणजेच उत्तर हडप्पा काळ आणि सुरुवातीचा वैदिक काळ एकत्र जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जिवंत दुवा होता. यातूनच इतिहासाचा प्रवाह कधीही खंडित झाला नव्हता हे सिद्ध होतं. आणि हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या ओसीपी संस्कृतीने हे सिद्ध केलंय की मानवी वसाहतींच्या स्वरूपात सातत्यानं उत्क्रांती होत होती. तसंच उत्तर भारतात धातुशास्त्रात झालेली प्रगतीही यावरून स्पष्टपणे दिसून येते. मातीची भांडी आणि तांब्याची प्रगत शस्त्रे यांचा एकत्र आढळ हा आपल्या तंत्रज्ञानातील सलग विकासाचा थेट पुरावाच आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. अशाच आणखी किती संक्रमण काळांमध्ये, इतिहासाच्या या अशाच ठिसूळ कडांमध्ये अजून किती जग बदलून टाकणारी रहस्य उलगडण्याची वाट पाहत असतील. मानवी प्रगतीचे आणखी किती हरवलेले दुवे या मातीखाली दडलेले असू शकतील. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? या एका विचारानेच इतिहासाचा अभ्यास अधिक रंजक बनतो. या ऐतिहासिक प्रवासात आज सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.